नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 7 एप्रिल 2024 रोजी जी MH सेट म्हणजे स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट परीक्षा झालेली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या द्वारे। तर त्याचा जो पेपर 1 आहे, ह्या पेपर 1चं आपण या ठिकाणी ॲनालिसिस करणार आहोत आणि त्याचे जी काही एक्सपेक्टेड आन्सर की आहे ती डिस्कस करणार आहोत। तर आजच्या या भागामध्ये आपण कॉम्प्रेहेन्शन याच्याबद्दल सविस्तर चर्चा करूया, ज्याला आपण म्हणतो आकलन। ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं असतं, एक पॅराग्राफ दिलेला असतो आणि त्या पॅराग्राफवर आधारित आपल्याला काही क्वेश्चन विचारले जातात। तर जनरली या परीक्षेमध्ये कॉम्प्रेहेन्शन या घटकावर आपल्याला विचारलेले आहेत 5 क्वेश्चन्स। ओके, तर एकूण 50 क्वेश्चन पैकी 5 क्वेश्चन हे कॉम्प्रेहेन्शन या घटकावर आधारित आहे। तर आपण या ठिकाणी कॉम्प्रेहेन्शन नेमकं कशा पद्धतीने सॉल्व करावं आणि जे आपल्याला 5 क्वेश्चन 10 मार्कासाठी विचारलेले आहेत, तर ते 10 पैकी 10 मार्क जे आहेत ते आपल्या हक्काचे मार्क्स आहेत, तर ते कसे आपण घ्यायचे आहेत एकही प्रश्न न चुकवता, तर ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे। तर बघा, आपण या ठिकाणी बघूयात की आपल्याला नेमका पॅसेज काय दिलेला होता। तर विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या, आपण सेट परीक्षा जी आहे आपली, ही सेट परीक्षा देत असताना आपल्याला कॉम्प्रेहेन्शन या घटकावर आधारित जो पॅसेज दिला जातो, तर तो इंग्लिश आणि मराठी म्हणजे इंग्लिश आणि मराठी अशा 2 लँग्वेजमध्ये ही परीक्षा होते, हे आपल्याला माहिती आहे। तर हेही सुद्धा तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे की जो पॅसेज किंवा उतारा या ठिकाणी दिलेला आहे, तर इंग्लिशमध्ये असलेला पॅसेज आणि मराठीमध्ये असलेला पॅसेज हा काय आहे, तर हे दोन्ही पॅसेज वेगवेगळे आहेत। ही पहिली गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे। ओके, तर जे विद्यार्थी नवीन असतात तर त्यांना या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन क्रिएट होतं सुरुवातीलाच, जर फर्स्ट अटेम्प्ट असेल तर, की इंग्लिशमध्ये असलेला पॅसेज वेगळा, मराठीमध्ये असलेला पॅसेज वेगळा, म्हणजे असं काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक झाली किंवा काय झालं, तर असं काही झालेलं नसतं। तर लक्षात घ्या, इंग्लिशचा पॅसेज हा पूर्णतः वेगळा असतो आणि मराठीचा पॅसेज हा पूर्णतः वेगळा असतो। ठीक आहे, तर हे आपल्यासाठी चांगलं आहे। याचं कारण असं की आपण ह्या प्रश्नांची जी काही उत्तरं आहेत, ही उत्तरं इंग्लिश आणि मराठी अशा वेगवेगळ्या पॅसेजेसमध्ये जाऊन अचूक उत्तरं आपण त्या ठिकाणी पडताळून पाहू शकतो। अर्थात त्याच्यासाठी आपल्याला जे इंग्लिश आहे आणि जी मराठी भाषा आहे ही थोडीफार चांगली आपली असणं गरजेचं आहे। ओके, तर बघा, आता या पॅसेजमध्ये आपण बघूयात की नेमका पॅसेज काय दिलेला आहे। तर इथे सांगितलंय तुम्हाला की पहिल्यांदा आपण मराठीचा पॅसेज बघूयात। प्रश्न क्रमांक 1 ते 5 हे पुढील दिलेल्या उतार्यावर आधारित आहेत। इंग्रजीतील किंवा मराठीतील उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या। म्हणजे यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे आपल्याला, एकतर तुम्ही इंग्रजीतल्या प्रश्नांची उत्तरं द्या किंवा मराठीतल्या प्रश्नांची उत्तरं द्या। परंतु तुम्ही दोन्ही पॅसेजची या ठिकाणी उत्तरं दिली तरी त्याची जी काही आन्सर आहे ही मात्र कशी असणार आहेत, सेम ऑप्शनची असणार आहेत। ठीक आहे, सेम ऑप्शनची असणार आहेत। तर ते कसं ते आपण या ठिकाणी बघूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा पॅसेज आपण वाचूया मराठी भाषेमधला काय आहे। तर बघा, याच्यामध्ये असं दिलेलं आहे की भाषेचे क्रियाशील राजकारण महाराष्ट्रात घडले नाही। आता पहिल्यांदा ही पण आपल्याला गोष्ट माहिती पाहिजे की अगोदर पॅसेज वाचायचा की अगोदर क्वेश्चन वाचायचे। तर तुम्ही अगोदर क्वेश्चन वाचून पॅसेजकडे जाऊ शकता किंवा पॅसेज वाचून क्वेश्चनकडे जाऊ शकता, कसंही केलं तरी काही हरकत नाही। तर बघा, भाषेचे क्रियाशील राजकारण महाराष्ट्रात घडले नाही, पहिलंच वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे। म्हणजे याच्यावरून आपल्याला या पॅसेजची मध्यवर्ती संकल्पना म्हणजे सेंट्रल आयडिया किंवा सेंट्रल थीम काय आहे ती लक्षात येते। ती म्हणजे जी मराठी भाषा आहे त्या मराठी भाषेच्या बद्दल राजकारण जे आहे तर ते या ठिकाणी चर्चेलेलं आहे। आता राजकारण हा शब्द या ठिकाणी पॉझिटिव्ह अर्थाने वापरलेला आहे। ठीक आहे, म्हणजे विकास होणं त्याच्या पाठीमागं हा शब्द त्या ठिकाणी अपेक्षित आहे। ठीक आहे, तर राजकारण हे म्हणजे आपण जे जनरल बोलतो ते तसं नाही, तर राजकारण हा पॉझिटिव्ह अर्थ याच्या पाठीमागं आहे। तर बघा, भाषेचे क्रियाशील राजकारण महाराष्ट्रात घडले नाही, विश्वकोश, शब्दकोश, ग्रंथालय चळवळ इत्यादी घडामोडी शासनाच्या आश्रयाने तेवढ्या चालल्या। म्हणजे कोणाच्या आश्रयाने चाललेल्या आहेत, शासनाच्या आश्रयाने चाललेल्या आहे। काही कीवर्ड आपल्याला या ठिकाणी हायलाइट करायचे आहेत। ओके, त्या पलीकडे समाजात मराठी भाषा, साहित्य, संस्कृती यांची चळवळ शून्यवत राहिली।
तर बघा ही चळवळ या ठिकाणी काय झालेली आहे, शून्यवत त्या ठिकाणी राहिलेली आहे. जे विविध प्रयत्न होत राहिले ते एकाकी, अल्पजीवी किंवा अल्पशक्ती राहिले. आज सरकारविरुद्ध दंड थोपटून बंडाची भाषा करणाऱ्या साहित्य महामंडळाने, विविध साहित्य परिषदांनी, साहित्य संमेलनांनी मराठीसाठी कोणते संस्थात्मक दीर्घ मुदतीचे विधायक राजकारण केले? क्वेश्चन मार्क. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की ज्या आपल्या वेगवेगळ्या परिषदा आहेत, साहित्य संमेलन आहे, तर त्यांनी या ठिकाणी दीर्घ मुदतीचे विधायक राजकारण कोणते केले? दीर्घ मुदतीचे विधायक राजकारण म्हणजे लॉंग टर्मसाठीचं एक काहीतरी चांगलं काम त्या ठिकाणी कोणतं केलं? क्वेश्चन मार्क आहे. म्हणजे केलं नाही असं त्याला म्हणायचं आहे. सो आपले भाषिक राजकारण गाववाल्या किंवा गटावाल्या पठ्ठ्याला अध्यक्ष करण्यासाठी संमेलन कोठे भरवायचे याच्या कारस्थानापासून सुरू होते. तर आपल्याला माहिती आहे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे काही भरतंय तर त्याच्याबद्दल बरेच वादविवाद त्या ठिकाणी होतात. कुठे भरवायचं, काय भरायचं, कोणता अध्यक्ष निवडायचा, या सगळ्या गोष्टी. तर आपल्याला याचं काही जास्त ॲनालिसिस नाही करायचं, जस्ट जो पॅसेज दिला आहे त्याच्यावरच आधारित आपण पुढे जाऊ. सो आपल्या साहित्यिक चळवळी कथाकथन आणि काव्यगायन यांच्या पुढे जाऊन साहित्यिक व तात्विक चर्चा मराठीतून सार्वजनिकपणे करण्याचा प्रयत्नही करत नाहीत. तर या ठिकाणी ही एक उणीव दाखवून दिलेली आहे की मराठीतून सार्वजनिकपणे या करत नाही. मराठीच्या नावाने लेखणीच्या तलवारी करणारी वृत्तपत्रे गंभीर लेखांसाठी कधीमधी 800-1500 शब्दांची जागा पुरवतात. म्हणजे आता काही वृत्तपत्रे अशी असतात की जे काय म्हणतात की मराठी भाषा बोलली पाहिजे, त्याचा विकास झाला पाहिजे वगैरे वगैरे. परंतु मराठीच्या नावाने लेखणीच्या तलवारी करणारी वृत्तपत्रे म्हणजे लेखणीचे काय करतात ते अक्षरशः तलवारी करतात. गंभीर लेखांसाठी कधीमधी 800-1500 शब्दांची जागा पुरवतात. म्हणजे जे काही गंभीर लेख आहे मराठी भाषेमध्ये प्रकाशित होणारे तर त्यांना कधीतरीच थोडीफार जागा वर्तमानपत्रामध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये दिली जाते. पुस्तक परीक्षणे, जे पुस्तक परीक्षण आहे म्हणजे किंवा ज्याला आपण बुक रिव्ह्यू असं म्हणतो, तर पुस्तक परीक्षणे तर 200 शब्दातच मागणारे बहाद्दर आपल्यात आहेत. पुस्तक परीक्षण द्या परंतु अगदी कमी शब्दामध्ये द्या, म्हणजे त्या ठिकाणी न्यूजपेपरमध्ये अजून दुसऱ्या बातम्या लावता येईल असं त्याच्या पाठीमागचा हेतू असेल. सरकार दरबारी सतत हात पसरून बसणारे प्रकाशक मराठीसाठी म्हणून काही प्रकाशित करायला तयार होतील का? अगेन क्वेश्चन मार्क आहे. गंभीर लेखन, कोश, वाङ्मय अशा लेखनापासून प्रकाशक दूर का पळतात? ओके. एकूणच भाषाप्रेम व टाहो फोडण्याचा विषय न होता ती विधायक चळवळ होणे हे भाषेचे एक पर्यायी राजकारण ठरू शकते. तर या ठिकाणी आपल्याला पर्याय सुद्धा सांगितलेला आहे. या काही समस्या आहेत तर काय करायचं आहे? गंभीर लेखन केलं पाहिजे, त्याच्यासाठी कोश, वाङ्मय अशा लेखनापासून प्रकाशक दूर का पळतात? तर एकूणच भाषाप्रेम हा टाहो फोडण्याचा विषय न होता ती विधायक चळवळ होणे काय झाली पाहिजे? विधायक चळवळ झाली पाहिजे. तर हा एक पर्याय ठरू शकतो. मराठीला नोबेल किंवा ज्ञानपीठ का मिळत नाही? असल्या गैरलागू चर्चांपेक्षा केरळ शास्त्र साहित्य परिषदेप्रमाणे विज्ञान, भाषा आणि संस्कृती यांची एकवट करणारे राजकारण महाराष्ट्रात नाही याची दखल घ्यायला हवी. तर नोबेल किंवा ज्ञानपीठ जे आहे तर कधीतरीच त्या ठिकाणी ज्ञानपीठ मराठीला मिळतं, म्हणजे जास्त मिळत नाही. तर याची कारणं काय आहेत? तर नुसतीच चर्चा करायची बाबा की मिळत नाही, त्याच्यापेक्षा काय गरजेचं आहे? तर या ठिकाणी केरळचं उदाहरण दिलेलं आहे की केरळनं काय केलेलं आहे? शास्त्र साहित्य परिषदेप्रमाणे विज्ञान, भाषा आणि संस्कृती यांची एकवट करणारे राजकारण जसं केरळमध्ये आहे तसं महाराष्ट्रात नाही असं त्यांना म्हणायचं आहे. तर याची आपण दखल घ्यायला हवी. तर एकंदरीतच आपल्याला या ठिकाणी जी काही मेन थीम दिसून येते ती मराठी भाषा आणि त्याचं जे काही विकास आहे याच्यावर आधारित आहे. ओके. मराठी भाषा आणि त्याचं राजकारण याच्यावर आधारित आहे. तर सुरुवातीला आपण आता प्रश्न बघूयात. या पॅसेजवर काय प्रश्न विचारलेले आहेत? तर पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, मराठी भाषा, साहित्य व संस्कृती यांची चळवळ शून्यवत राहिली असे लेखकाला का वाटते? बघा, शून्यवत राहिली असे लेखकाला का वाटते? तर या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहे आपल्याला. ओके. आता या ऑप्शन थ्रू जायचं किंवा शून्यवत शब्द कुठं आहे तर तो तुम्ही या ठिकाणी बघू शकता ना. तर बघा इथं काय दिलेलं आहे की साहित्य संस्कृती, हे बघा, विश्वकोश, शब्दकोश, ग्रंथालय चळवळ इत्यादी घडामोडी शास्त्राच्या आश्रयाने तेवढ्या चालल्या. त्या पलीकडे समाजात मराठी भाषा, साहित्य, संस्कृती यांची चळवळ शून्यवत राहिली. ओके. मग इथं काय दिलेलं ऑप्शन आपल्याला की व्यक्तींनी या क्षेत्रात स्वतःच्या स्तरावर मौलिक कामगिरी केल्यामुळे, मौलिक कामगिरी केलीच नाही ना त्यांनी, म्हणून तर ती शून्यवत राहिली. दुसरं आहे मराठी भाषा, साहित्य व संस्कृती मुळातच भक्कम असल्यामुळे, मुळात भक्कम नाहीच आहे म्हणून ती शून्यवत आहे, 0 आहे.
तिसरं आहे शासनाच्या आश्रयानेच राहण्याची वृत्ती आणि एकाकी प्रयत्नांमुळे. तर यस, हे उत्तर आपल्याला या ठिकाणी दिसतंय ऑप्शन नंबर सी, शासनाच्या आश्रयानेच राहण्याची वृत्ती. तर ह्या ठिकाणी आपल्याला या सांगितलेलं आहे. ओके, शासनाच्या आश्रयाने, म्हणून ते झालेलं आहे. तर अशा पद्धतीने पहिल्या ऑप्शनचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन नंबर सी आहे. पुढे जाऊयात आपण. प्रश्न दुसरा आहे की साहित्य महामंडळ, साहित्य परिषदा यांनी काय करणे अपेक्षित होते. काय करणं अपेक्षित होतं? नंबर ए, गटातटाचे हितसंबंध न पाहता संस्थात्मक पातळीवर दीर्घ मुदतीचे विधायक भाषिक राजकारण करणे. दुसरा आहे गाववाल्या किंवा गटवाल्या पठ्ठ्याला संमेलनाध्यक्ष म्हणून नाकारणे. तिसरा आहे स्थानिक कारस्थानांना खतपाणी न घालणे. आणि चौथा आहे समन्यायी पद्धतीने संमेलनाचा अध्यक्ष निवडणे. तर हे सगळे मुद्दे या पॅसेजमध्ये कव्हर झालेले आहेत. परंतु प्रश्न काय विचारलेला आहे की साहित्य महामंडळ, साहित्य परिषदा यांनी काय करणं अपेक्षित होतं. ओके, तर हे सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो की यांनी काय करणं अपेक्षित होतं. बघा, तात्विक चर्चा मराठीतून सार्वजनिक करण्याचा प्रयत्नही ते त्या ठिकाणी करत नाही. म्हणजेच इथं आपल्याला काय दिसतं की गटातटाचे हितसंबंध न पाहता संस्थात्मक पातळीवर दीर्घ मुदतीचे विधायक भाषिक राजकारण करणे, हा याच्या पाठीमाग हा या प्रश्नाचं या ठिकाणी काय आहे, अचूक असं उत्तर आहे. ओके, तर बघा, विधायक चळवळ या ठिकाणी आपल्याला हे उत्तर त्या ठिकाणी दिसत आहे. तिसरा प्रश्न बघा, मराठीतील साहित्यिक चळवळी कोणते कार्य करायला हवे होते. मराठीतील साहित्यिक चळवळींनी कथाकथन व काव्य गायनाचे गावोगावी उरस भरवणे. तर एवढ्यापुरतंच ते मर्यादित राहिलं, म्हणून त्याचा विकास झाला नाही असं प्रश्नामध्ये बघितलंय आपण. बी आहे की विरोधी विचारसरणीच्या साहित्यिकांना शह देणे. शह द्यायचं आहे का त्यांना, म्हणजे मागं टाकायचं का आपण पुढे जायचं असं पण नाही. साहित्यिक चळवळी सामान्यांपर्यंत पोहोचविणे. तर हे असू शकतं. मराठीची साहित्यिक व तात्विक चर्चा सार्वजनिक करणे, हे जास्त बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर डी या ठिकाणी काय मित्रांनो करेक्ट आहे. तिसऱ्याचं डी. चौथ्याचं बघा आता, पुस्तक परीक्षणे 200 शब्दात मागणारे बहाद्दर कोण. ओके, प्रकाशक, वृत्तपत्रांचे संपादक, नियतकालिकांचे संपादक आणि वृत्तपत्रांचे मालक. तर या ठिकाणी बघा, पुस्तक परीक्षणे जे आहे या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे की बघा इथं आहे, मराठीच्या नावाने लेखणीच्या तलवारी करणारी वृत्तपत्रे गंभीर लेखांसाठी कधीमधी 800-1500 शब्दांची जागा पुरवतात. पुस्तक परीक्षणे तर 200-200 शब्दातच मागणारे बहाद्दर आपल्यात आहे. सरकार दरबारी हात पसरून बसणारे प्रकाशक मराठीसाठी म्हणून काही प्रकाशित करायला तयार होतील का. आता याच्यामध्ये एक्झॅक्ट आपल्याला दिलं नाही की हे नेमके बहाद्दर कोण आहेत. तर ओके, आता हे बहाद्दर कोण हे आपल्याला स्पष्ट सांगितलेलं नाहीये. सो थोडंसं या ठिकाणी आपल्याला प्रश्न जो आहे तो अवघड होऊन जातो त्याचं उत्तर करायला. म्हणजे सगळेच त्या ठिकाणी आपल्याला सारखे वाटतात. तर हा प्रश्न आपण या ठिकाणी काय करूयात, थोडंसं बाजूला ठेवू. ओके, थोडंसं बाजूला ठेवू आणि नंतर घेऊ. त्याची ट्रिक काय आहे तर ती मी तुम्हाला सांगतो. प्रश्न 5वा बघा, प्रस्तुत लेखातून लेखक मराठी भाषेबाबतची स्थितीगती मांडताना प्रामुख्याने काय सुचवू पाहत आहे. प्रामुख्याने काय सुचवू पाहत आहे म्हणजे लेखकांना काय सुचवायचं आहे लेखकाला. ओके, बघा, नंबर ए, व्यक्ती व संस्थांनी शासनाचा आश्रय त्यागावा. बरोबर आहे, हे तर बरोबर आहे. अजून बघूयात काय तर की साहित्य संमेलनाची ठिकाणे व अध्यक्ष पारदर्शकपणे निवडावेत, हे पण असू शकतं. सी आहे की भावनिक टाहो न फोडता विधायक चळवळीतून भाषेचे पर्यायी राजकारण करणे. आणि डी आहे प्रकाशक व संपादकांनी माय मराठीची सेवा करणे. आता हे चारही ऑप्शन बरोबर वाटतात, पण सगळ्यात जास्त बरोबर काय. ओके, सगळ्यात जास्त बरोबर जे की लेखक सुचवू पाहत आहे तर त्याचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी की भावनिक टाहो न फोडता विधायक चळवळीतून भाषेचे पर्यायी राजकारण करणे. तर अशा पद्धतीने या 5पैकी 4 प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी अचूक दिलेली आहेत. तर एक प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी थोडासा कन्फ्यूज वाटते म्हणून तो आपण बाजूला ठेवला. आता आपण काय करूयात, आता आपण इंग्लिशमधला पॅसेज बघूयात आणि त्याचे जे काही आन्सर आहे ते बघूयात. तर आन्सर द क्वेश्चन नंबर 1 to 5 बेस्ड ऑन आयदर इंग्लिश पॅसेज और मराठी पॅसेज. बघा, पॅसेज असा आहे, इट शुड बी रिमेंबर दॅट the nationalist movement in India, like all nationalist movement, was essentially a bourgeois movement. म्हणजेच सेंट्रल थीम या ठिकाणी लक्षात येते की आपली जी काही नॅशनल मुवमेंट आहे त्या नॅशनल मुवमेंटवर आधारित हा पॅसेज आहे. बरोबर, राष्ट्रवादी चळवळ जी आहे, राष्ट्रीय चळवळ जी आहे आपल्या. ओके, सो पुढे काय सांगितलं, वॉज इसेन्शियली अ बुर्गियस मुवमेंट. आता हा एक नवीन शब्द आहे बघा,
याचं जे काही प्रोनाऊन्सिएशन आहे हे तुम्हाला कसं करायचं ते तुम्ही करू शकता, काय अडचण नाही. आता हा एक नवीन वर्ड आहे जो की अनकॉमन आहे. ओके, सो समजा आता आपल्याला काहीच माहिती नाही याच्याबद्दल, हा आपण असाच ठेवूयात आणि असाच वाचूया. इट रिप्रेझेंटेड द नॅचरल हिस्टॉरिकल स्टेज ऑफ डेव्हलपमेंट अँड टू कन्सिडर इट or to criticize it as a working class movement is wrong. गांधी रिप्रेझेंटेड, आता महात्मा गांधी या ठिकाणी आलेले आहेत, म्हणजे नॅशनलिस्ट मुवमेंट अँड महात्मा गांधी याच्यावर आधारित हा पॅसेज आहे. सो गांधी रिप्रेझेंटेड दॅट मुवमेंट अँड द इंडियन मासेस इन रिलेशन टू दॅट मुवमेंट टू सुप्रीम डिग्री अँड ही बिकेम द व्हॉइस ऑफ इंडियन पीपल. अशा पद्धतीने महात्मा गांधी काय बनलेले आहेत, भारतीय लोकांचा आवाज त्या ठिकाणी बनलेले आहे. टू दॅट एक्सटेंट द मेन कॉन्ट्रीब्युशन ऑफ गांधी, गांधींचं काय आहे या ठिकाणी मेन कॉन्ट्रीब्युशन बघा, टू इंडिया अँड द इंडियन मासेस हॅज बीन थ्रू द पॉवरफुल मुवमेंट. काय आहे तर पॉवरफुल मुवमेंट आहे दॅट ही लॉन्च थ्रू द नॅशनल काँग्रेस, जी की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून चालवली. थ्रू नेशन वाईड ॲक्शन ही साऊथ टू माउल द मिलियन्स, म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी काय केलेलं आहे, राष्ट्रभर मिलियन्स लोकांना त्या ठिकाणी एकत्रित केलेलं आहे. त्यांचं एक साचेबद्ध रचना त्यांनी केलेली आहे. अँड लार्जली सक्सिडेड इन डुईंग सो, आणि अशा पद्धतीने ते मोठ्या प्रमाणावर त्याच्यात सक्सेस झालेले आहेत. ही चेंज देम फ्रॉम अ डिमॉरलाइज्ड, timid and hopeless mass built and crushed by every dominant interest and incapable of resistance to people with self-respect and self-reliance, resisting tyranny and capable of united action and sacrifice for a larger cause. गांधी मेड पीपल थिंक ऑफ पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक इश्यू, म्हणजे गांधींनी काय केलेलं आहे तर पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक इश्यूवर विचार करायला लोकांना सांगितलं. अँड एव्हरी विलेज अँड एव्हरी बाजार ह्युम्ड with arguments and debates on the new ideas and hopes that filled the people. In case of every exceptional person like Gandhi, the question of personality became especially important in order to understand and appraise him. To us, he represented the spirit and honor of India. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी काय रिप्रेझेंट केलं की इंडियाचं जे काही स्पिरिट आहे आणि ऑनर आहे तो रिप्रेझेंट केला. The yearning of her sorrowing millions to be rid of. ओके, तर या ठिकाणी काय आलेलं आहे, टू बी रीड ऑफ देअर इनन्युमरेबल बर्डन्स अँड इन्सल्ट टू हिम बाय द ब्रिटिश गव्हर्नमेंट ऑर अदर वॉज अँड इन्सल्ट टू इंडिया अँड हर पीपल. म्हणजे भारतातील लोकांचा सुद्धा तो या ठिकाणी काय होता, इन्सल्ट होता, महात्मा गांधींचा इन्सल्ट म्हणजे. ओके, तर आता या ठिकाणी प्रश्न काय विचारले आपल्याला लक्षात घ्या. प्रश्न आहे असा की द गिवन पॅसेज, या ठिकाणी बघू शकता आपण, द गिवन पॅसेज ऑफ स्टेट्स दॅट महात्मा गांधी लार्जली सक्सेड इन. महात्मा गांधी लार्जली सक्सेड इन ABCD असे ऑप्शन आहे. आता आपण काय करूयात, डायरेक्ट या ठिकाणी वर्ड बघू आणि त्या वर्डच्या थ्रू जाऊयात. पॅसेजमध्ये हा सक्सेड वर्ड कुठं दिसतोय, इथं दिसतोय सेकंड या ठिकाणी पॅरामध्ये. ॲक्शन ही साऊट टू मोल्ड द मिलियन्स अँड लार्जली सक्सेडेड इन डुईंग सो. ओके, मोल्ड द मिलियन्स बघा. So fighting against the social discrimination in India, eradicating economic inequality in India, molding the millions in India, giving political representation to India. तर अशा पद्धतीने ऑप्शन आपल्याला दिसतं नंबर सी, मोल्डिंग द मिलियन्स इन इंडिया. ओके, भारतातील मिलियन्स लोकांना त्यांनी एकत्र केलं. म्हणजे एकचा ऑप्शन काय मित्रांनो, सी आहे. बरोबर, इकडे सी आहे. आता मराठीमध्ये बघा बरं, आपण काय टिक केलं, सीच टिक केलं. म्हणजे काय झालं, दोन्ही उत्तरं आपल्याला पडताळून पाहता आली. म्हणजे 100% आपलं या ठिकाणी उत्तर कसं आहे, अगदी बरोबर आहे. ओके, पुढे जाऊयात. दुसरा प्रश्न बघा, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द फ्रेज टू बी रीड ऑफ. टू बी रीड ऑफ याचा अर्थ काय होतो आपल्या, आता ती जी फ्रेज आपल्या पॅसेजमध्ये आलेली आहे. ओके बघा, टू बी रीड ऑफ याचा अर्थ काय होतो, तर आता याचा अर्थ काय होतो या ठिकाणी दिलेला आहे, टू बी रीड ऑफ रिलीज ऑर फ्रीड फ्रॉम समथिंग, हाच त्याचा अर्थ होतो या ठिकाणी. नंबर ए. ठीक आहे, जर आपल्या या ठिकाणी इंग्लिश ग्रामर थोडंसं असेल तर आपल्याला माहिती आहे. म्हणजे ए हा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे, बाकीचे इनकरेक्ट आहे. 2चा ऑप्शन इंग्लिशचा पॅसेजमध्ये ए आहे, मराठीमध्ये सुद्धा काय आहे, एच आहे. म्हणजे हे सुद्धा ऑप्शन आपलं या ठिकाणी पडताळून पाहता आपल्याला आलं. 100% मार्क आपल्याला मिळालेत.
तिसरा क्वेश्चन बघा, व्हॉट डिड महात्मा गांधी रिप्रेझेंट? महात्मा गांधींनी काय रिप्रेझेंट केलं? पॉवर्टी ऑफ इंडिया, वर्किंग क्लास ऑफ मुवमेंट इन इंडिया, द नॅचरल हिस्टॉरिकल स्टेज ऑफ डेव्हलपमेंट ऑफ इंडिया, द स्पिरिट अँड ऑनर ऑफ इंडिया. स्पिरिट आणि ऑनर हा शब्द कुठेतरी वाचल्यासारखा होतोय आपल्याला पॅसेजमध्ये, स्पिरिट अँड ऑनर, बरोबर. तर बघा बरं इथं दिसतंय का तुम्हाला स्पिरिट अँड ऑनर? ओके, तर बघा, सो Gandhi represented that movement, the Indian masses in relation to that movement. So या ठिकाणी लक्षात घ्या, गांधी रिप्रेझेंटेड दॅट मुवमेंट. द मेन कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी आपण बघितलेलं आहे पॉवरफुल मुवमेंटचं. ठीक आहे, पुढे बघूयात. आता या ठिकाणी हेच इथंच आहे बघा, टू अस ही रिप्रेझेंटेड द स्पिरिट अँड ऑनर ऑफ इंडिया. काय रिप्रेझेंट केलं त्यांनी? स्पिरिट अँड ऑनर ऑफ इंडिया. हे बरोबर आहे उत्तर. सो ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर 3चं उत्तर काय आहे? नंबर डी, द स्पिरिट अँड ऑनर ऑफ द इंडिया. इंग्लिशमध्ये तिसऱ्याचं उत्तर डी आहे, मराठीमध्ये सुद्धा तिसऱ्याचं उत्तर डी आहे. 100% करेक्ट. चौथा क्वेश्चन बघा, द मेन कॉन्ट्रीब्युशन ऑफ गांधी टू इंडिया हॅज बीन. द मेन कॉन्ट्रीब्युशन काय? आता परत आपण पॅसेजमध्ये जाऊ आणि कॉन्ट्रीब्युशनला त्या ठिकाणी क्लिक करू. तर कॉन्ट्रीब्युशन कुठे आहे? आत्ताच बघितलं आपण कॉन्ट्रीब्युशन. बघा हे कॉन्ट्रीब्युशन आहे. द मेन कॉन्ट्रीब्युशन ऑफ गांधी टू इंडिया अँड द इंडियन मासेस हॅज बीन थ्रू द पॉवरफुल मुवमेंट्स दॅट ही लॉन्च थ्रू द नॅशनल काँग्रेस. तर त्यांचं काय होतं कॉन्ट्रीब्युशन? द मेन कॉन्ट्रीब्युशन ऑफ गांधी टू इंडिया अँड द इंडियन मासेस हॅज बीन थ्रू द पॉवरफुल मुवमेंट. पॉवरफुल मुवमेंट, बरोबर. मग या ठिकाणी बघूयात आपण की ऑप्शन नंबर 4, क्वेश्चन नंबर 4 जो आहे, द मेन कॉन्ट्रीब्युशन ऑफ गांधी टू इंडिया हॅज बीन स्ट्रॉंग आर्ग्युमेंट. नो, द पॉवरफुल मुवमेंट हा शब्द आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. फ्युरियस स्पीचेस पण नाही आणि इंटरमिटेंट फास्ट पण नाही. तर पॅसेजमध्ये काय दिलंय? द पॉवरफुल मुवमेंट असं दिलेलं आहे. आता आपला जो मराठीचा प्रश्न राहिलेला आहे की पुस्तक परीक्षेने 200 शब्दात मागणारे बहाद्दर कोण? तर बहाद्दर सापडलेत का आपल्याला? इंग्लिशमधला बघायचा बी आणि इकडचा बघायचा बी, वृत्तपत्रांचे संपादक. हे त्याचं उत्तर आहे. आलं लक्षात? म्हणजे हा प्रश्न आपण कशाच्या बेसिसला सॉल्व्ह केला? इंग्लिशच्या प्रश्नाच्या बेसिसवर आपण मराठीचा प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे. पुढे जाऊयात. 5वा प्रश्न, व्हॉट डू यू थिंक इज द करेक्ट मिनिंग ऑफ द टर्म बिरेगॉइज? ओके, प्रोनाउन्सिएशन त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीची लोक करू शकतात. आता याचा अर्थ काय होतो? तर हा शब्द जो आहे, तर हा शब्द आहे मुळातच फ्रेंच भाषेतला तो आलेला आहे. ठीक आहे, ओके, बुर्गॉज असा त्याचा अर्थ आहे. बुर्गॉज असंही त्याला तुम्ही प्रोनाऊन्स करू शकता, बुर्गॉज. तर समजा आपल्याला काहीच माहिती नाही याच्यातलं. ठीक आहे, आपल्याला काहीच माहिती नाही याच्यातलं. आता मराठी म्हणून जायचं. बघा मराठीचा पॅसेज आपला ऑलरेडी सोडून झालेला आहे आणि आपण सीला टिक मार्क केलेला आहे. काहीच विचार करायचा नाही, सीला टिक मार्क करायचं. ओके, सो मिडल क्लास विथ कन्व्हेन्शनल, कन्झर्वेटिव्ह अँड मटेरियलिस्टिक व्हॅल्यूज, हे त्याचं उत्तर आहे. म्हणजेच बुर्गॉज हा जो शब्द आहे, या शब्दाचा जर डिक्शनरी मिनिंग तुम्ही बघितला तर त्याचा अर्थ काय होतो? मिडल क्लास असा होतो. तर अशा पद्धतीनं मित्रांनो ही एक काय आहे ट्रिक्स आहे आपली, की जो काही आपला कॉम्प्रिहेन्शन हा घटक आहे, या कॉम्प्रिहेन्शन घटकावरील 5 प्रश्न म्हणजे 10 मार्क, हे 10च्या 10 मार्क आपल्याला कसे या ठिकाणी घेता येईल. तर आय होप की तुम्हाला हे आवडलं असेल. हे जे सेशन आहे, तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगितल्या असतील तर त्या तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील असं मला वाटतं. ठीक आहे, तर इथे थांबूयात आपण. आपली जी काही नेट सेटची बॅच आहे ती या ठिकाणी आपण लवकरच सुरू करत आहोत. येणारी जी नेटची परीक्षा आहे, नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट, जे की आपल्याला आता PhD एंट्रन्स जी आहे ती PhD एंट्रन्स म्हणून नेट द्यावी लागणार आहे सगळ्यांनाच. UGCचं तसं सर्क्युलर आलेलं आहे. शिवाय आपल्याला असिस्टंट प्रोफेसर व्हायचं असेल किंवा आपल्याला JRF त्या ठिकाणी व्हायचं असेल तर आपल्याला नेट द्यावी लागते, हे आपल्याला माहिती आहे. सो त्याच्यामुळे आता ही जी नेट परीक्षा आहे, ही नेट परीक्षा आपल्याला तिहेरी फायदे मिळवून देणार आहे. एक म्हणजे JRFसाठी आपण या ठिकाणी इलिजिबल होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे सिनियर कॉलेजला जर लेक्चरर किंवा असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करायचं असेल तर आपल्याला नेट ओके पाहिजे. त्यासाठी नेट सर्टिफिकेटवर लिहून येतं की क्वालिफाईड फॉर असिस्टंट प्रोफेसर ओनली किंवा क्वालिफाईड फॉर JRF अँड असिस्टंट प्रोफेसर. आणि आता तिसरा घटक त्याच्यामध्ये ॲड होणार आहे की क्वालिफाईड फॉर PhD ओनली, असं त्या ठिकाणी PhD ठीक आहे ओनली, असा एक तिसरा घटक त्याच्यामध्ये ॲड होईल. म्हणजे मला असं वाटतं की जो तिसरा घटक आहे की
फक्त PhDसाठी इलिजिबल झालेले आहात. तर हा घटक केव्हा येईल की माहिती आहे आपल्याला, हायेस्ट मार्क असतील तर आपल्याला GRF मिळेल, त्याच्यापेक्षा कमी असतील तर त्या ठिकाणी आपल्याला असिस्टंट प्रोफेसर म्हणून आपण त्या ठिकाणी क्वालिफाय होऊ, आणि त्याच्यापेक्षा जर कमी असतील तर मात्र ते नेटसाठी त्या ठिकाणी PhDसाठी इलिजिबल ठरणार आहेत. जी लोक GRF आहेत तर ती तर त्या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसरसाठी सुद्धा असतील इलिजिबल आणि PhDसाठी इलिजिबल असतील. जी लोक असिस्टंट प्रोफेसर जे आहे असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्यांनी जर नेट क्लिअर केली असेल तर ती लोक असिस्टंट प्रोफेसर आणि प्लस काय तुमचं जे काही नेट आहे PhD एंट्रन्स आहे तर त्याला सुद्धा इलिजिबल होऊ शकतात. तर अशा पद्धतीचा हा एकंदरीत विषय आहे. तर आपल्याला जर ही बॅच जॉईन करायची असेल पेपर 1 पेपर 2ची, तर तुम्ही या ठिकाणी गुगल प्ले स्टोअरला जाऊन प्रवीण कड क्लासेस हे ॲप डाउनलोड करू शकता, आणि त्याच्यामध्ये नेटसेटचा जो कोर्स आहे तो आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत या आठवड्यामध्ये. काही माहिती तुम्हाला लागली तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा इकडे व्हॉट्सअप करू शकता. तर या ठिकाणी आपण इथे थांबूयात, आणि पुढच्या सेशनमध्ये आपण पेपर 1चे जे काही राहिलेले टॉपिक आहे ते अशाच पद्धतीनं या ठिकाणी डिस्कस करूयात. सो थँक्यू, बाय बाय.